ज्ञानंदा, क्या नाम है रे? राम तिरका, ज्ञानदा, राम तिरका, नवीन हीरोइन है वाटते। तो ये रिलेट करेंगे लोग, अरे 7-17 का ट्रेन है, मैं भी जाता है उसमें से होने वाला है। 1 ऑगस्ट अजून एक अनाउन्समेंट है, 1 ऑगस्टला काळा रात्र माझी पण शॉर्ट फिल्म है जी रिलीज होणार है। उसका भी ट्रेलर बनवला है यार, उसका भी रिव्यू करेंगे हम ट्रेलर। हाँ, माझी पण एक शॉर्ट फिल्म येते जी 1 ऑगस्टला रिलीज होईल। पोलीस चौकीमध्ये तो नव्हता तर बापरे, इसमें कुछ तो ट्विस्ट है, सस्पेंस है, सस्पेंस है ये तो। काहीतरी सस्पेंस असेल। दोस्तों तैयार हो जाओ, ये है रियल गपशप, रियल बातें, रियल रिएक्शन। रिएक्शन। तो आज हम मराठी मूवी है जिसका नाम है मुंबई लोकल, इसका ट्रेलर है। प्रथमेश परब है और क्या ज्ञानंदा, क्या नाम है रे? राम तिरका, ज्ञानदा, राम तिरका, नवीन हीरोइन है वाटते है। और रिलीज ये एक्चुअली हुई है 2 दिन पहले ही हुई है, मतलब ट्रेलर रिलीज। अच्छा, ट्रेलर आला आहे, तर आपण बघूया त्याचा ट्रेलर। मराठी आम्ही हिंदी मराठी आम्ही दोन्ही मिक्स करून बोलणार आहे, सो नीट आहे का? मुंबई लोकल। प्रेमाला शब्दाची गरज नसते, प्रेमाला गरज असते समजून घेण्याची, प्लेपणाची आणि आपुलकीची। नायगाव आला ना की ती लोकलमध्ये चढते, तिच्याबद्दल काहीतरी वेगळंच फिलिंग यायला लागलंय। माझी लव्ह स्टोरी 7-17ला सुरू होते आणि 8-18ला दादर आले की संपते रे। तू दर्शनना बरोबर बोलतो, तुला वेळ लागला। मिस नायगाव माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कॅनव्हासवर देवाने रंग भरायला सुरुवात केली। चित्र उमटे का सुखाचे। लग्न करणारच तिच्याशी? अरे आशीष, कोशिश तो कर सकता हूँ। 7 फेरे भी लेगा, वो भी 7 जन्म तक। झाले अबोल बोल सारे। अरे 7 जन्माचं काय घेऊन बसणार? मी याच जन्मात तिच्यासोबत 7 जन्म जगणार आहे। प्रेमात एवढा घिसला आहे जेवढा चंदन पण नाही घिसला आहे। अरे बाबा, माझं प्रेम हटके, मग प्रपोज पण हटके असणार ना। मी प्रपोज करताना तिला सोन्याची रिंग मिळाली, प्रेमाच्या लोकांना हिरवा सिग्नल मिळाला। प्रपोज कधी करणार आहेस? आज। कधी मुलीच्या मनातलं समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का? अरे आशिषने केलं काय प्रपोज? दिली का रिंग? 7-17च्या लोकलला जाऊन चौकशी केली? हो साहेब। गेली कुठे ती? तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर मग जाऊ दे, मग मी काय बोलतच नाही। वसईहून कोणती लोकल? 7-17। मला तुला काहीतरी सांगायचंय। मला पण। 1 ऑगस्ट। स्टार्ट असं झालेलं जेणेकरून असं वाटलेलं की मस्त लव्ह स्टोरी आहे, पण जसं एंडिंग होत होतं तेव्हा असं कळालं की बापरे, इसमें कुछ तो ट्विस्ट है, सस्पेंस है ये तो। काहीतरी सस्पेंस असेल। आणि हीरो है जो प्रथमेश परब, जेव्हापासून उसका वो कौन सा था, बीपी और उसके बाद टाइम पास टू में हुई थे वो था। हाँ नहीं, टाइम पास 2 में मतलब बड़ा दिखाया, छोटा। तर त्यामध्ये त्याचा तो लुक, म्हणजे त्याचा एजनुसार मी ते बघत आलो आहे ना, की आताही मला असं वाटतं तोच आहे तो, मतलब म्हणजे ते त्याचं जे त्याचं कॅरेक्टर, हा फक्त दाढी वाढली एवढंच असं वाटतं। तर मला वाटतं प्रथमेश दादा, तुम्ही जरा स्वतःला अजून अभी मे भी नाही बोल सकते की क्या, मतलब असं वाटतं तेच असं वाटतं म्हणजे कन्सेप्ट सेमच वाटतंय। कन्सेप्ट नाही म्हणजे त्यांचा लुक जो आहे, लुक मला सेमच वाटतो। लुक सॉरी, कन्सेप्ट काहीतरी भन्नाट वाटते मला, कारण याच्यामध्ये लोकल ट्रेन बद्दल सांगितलं जे आपण रिलेटेड करतो। हम लोग भी चर्चगेट जाते हैं, ये तो चर्चगेट का ट्रेन लग रहा है। 7-17 का कहाँ से नायगांव, कहाँ से
नायगांव से हाँ वहाँ चर्च से गेट वाला फास्ट ट्रेन है, तो ये रिलेट करेंगे लोग, अरे 60-70 का ट्रेन है, मैं भी जाता है उसमें से, मतलब ऐसा कुछ हो सकता है. सो स्टार्टिंग मी जसं स्टार्टिंगला सांगितलं की लव्ह स्टोरी, असं वाटलं लव्ह स्टोरी आणि नंतर कळालं की काय तर सस्पेन्स आहे, ती गायब होते वाटतं काहीतरी, असं काय तर दाखवलं याच्यामध्ये. आणि 1 ऑगस्टला रिलीज होते, 1 ऑगस्ट को रिलीज होने वाला है. 1 अगस्त को रिलीज होना है. अजून एक अनाउन्समेंट आहे, 1 ऑगस्टला काळा रात्र माझी पण शॉर्ट फिल्म आहे जी रिलीज होणार आहे. तो मला आठवलं, प्रमोशन आहे ये भी. तर आम्ही आमच्या काळा रात्रचा उसका भी ट्रेलर बनवला है यार, उसका भी रिव्यू करेंगे हम ट्रेलर. हा माझी पण एक शॉर्ट फिल्म येते जी 1 ऑगस्टला रिलीज होईल. तर काळा रात्राचा आम्ही त्याचाही ट्रेलर दाखवणार आहे आणि लव्ह सॉन्ग पण आहे तेही दाखवणार, त्याच्याही बद्दलही आपण बोलूया. सध्या आता हे रिव्ह्यू सांगणार आहे कारण यांना खूप मराठी पिक्चर्स आवडतात. तर तुम्ही सर बोला. मुंबई लोकल मूवीचं नाव आहे आणि रिलीज होत आहेत 1 ऑगस्ट 2025ला. आणि प्रथमेश परब ते ऍक्टर आहे, तो चांगला ऍक्टर आहे, म्हणजे तो पॅटर्न मध्ये चांगला असतो पण तो सेमच वाटतोय, म्हणजे सेम थोडाफार सेम ही लग रहा है, बट तो देखते हैं फ्रेश पेयर लग रहा है दोनों भी, मतलब फ्रेश आहे, जोडी पण चांगलं वाटतंय ते पण बघू. आणि जास्त बजेट पण नाही, सिंपल म्हणजे चांगला बजेट असेल त्यांचं पण चांगलं रेल्वे का निघाला मतलब परमिशन तो, पण रेल्वे नाही, मला सेट वाटतोय तो. मैं आपको बोलने वाला था कि ये जो सारे लग रहा था ना वो सेट लग रहा था. हाँ और एक थोड़ा सा ट्रेन है, हाँ ट्रेन नहीं लगा. कौन सा ट्रेन है दिखा, मतलब वो पुराना वाला ट्रेन है जो हार्बर में चलता है. हाँ वो हार्बर में चलता है, और ये जो ट्रेन है वो पुराना वाला ट्रेन है. थोड़ा सा स्टोरी कब का है वो देखना पड़ेगा. वो मुझे ट्रेन थोड़ा सा जो ऐसा सेट दिसा लगा, थोड़ा काहीतरी म्हणजे मधी पण आत्ताची ट्रेन नाहीये. पण स्टोरी जे आहे पण तो लव्ह स्टोरी आणि सस्पेन्स पण आहे, मध्ये सस्पेन्स आहे. आणि असं वाटतंय की ते प्रथमेश परब तो कुठेतरी गेलाय असं तरी, कारण की तो नव्हता पोलीस चौकीमध्ये, तो नव्हता. तर असं वाटतं की काहीतरी सस्पेन्स असेल आणि बघू की काय ट्विस्ट काय आहे. आणि 1 ऑगस्टला रिलीज होत आहे, आता डायरेक्ट 10 दिवसात, म्हणजे 22ला रिलीज केलेलं ट्रेलर, फक्त 10 दिवसातच रिलीज आहे. बघू आपण की कसं असणार आहे. तर आमचा मित्र आला नाही, त्याचा एक डायलॉग आहे, 100 लाईक्स असले पाहिजे. सो लाईक करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. रियल गपशप. बाय, भेटू आपण परत